गावठी कोंबडा बनवलाय. चला मग रेसिपी दाखवते. कोंबडा बनवायसाठी मी हा कांदा कापून घेतलाय, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, खडा मसाला, दालचिनी, लवंग, काला मिरी, तेजपत्ता, चक्रीफूल, वाटण, कोथिंबीर, जिरा, हळद, धना पावडर, गरम मसाला आणि तेल आणि मीठ. आणि कोंबडा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तेल टाकून घेऊ, जिरं आणि खडे मसाले टाकून घेऊ, त्यात मिरचीची पेस्ट टाकून घेऊ, अद्रक लसूण आणि खडा मसाले व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे. कांदा टाकून घेऊ. कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ, हळद, धना पावडर, गरम मसाला व्यवस्थित आता शिजवून घेऊ. व्यवस्थित मसाला शिजलेला आहे आपला. आता याच्यात आपण हा कोंबडा घेतलेला आहे तो टाकून घेऊ. व्यवस्थित आपण त्याला ढवळून घेतलेलं आहे. आणि ते असं करते आपल्याला वाफेवर जरा. त्याच्यावर मी ताट ठेवते आणि ताटावर पाणी ठेवते आणि गॅस जरा मिडियम करते. जोपर्यंत आपल्या ताटाचं पाणी गरम नाही होत तोपर्यंत आपण या भाजीत टाकायचं नाही. गरम झालं तर मग तेच पाणी आपल्या कोंबड्यामध्ये टाकायचं. झाकण काढून बघू. हे बघा, कसं पाणी सुटलं आहे भाजीला. याच्यात पाणी नाही टाकलं. हे आता गरम झालेलं पाणी आहे ना, तेच याच्यात टाकायचं. व्यवस्थित लताचं ढवळून घेतलं आहे. परत असं हे झाकण ठेवायचं आहे. झाकण थोडा खुला ठेवायचा. त्याच्यात ती वाफ ना आपल्या ताटाला लागते. आणि परत थंड पाणी ठेवलं आहे. झाकण काढायचं. हे पाणी पण आपण टाकून घेऊ थोडंसं आहे. त्याला मीठ टाकून घेऊ चवीपुरतं. खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ. वाटण टाकलं आहे. आता 5 मिनिटं आपण वाटण शिजवून देऊ. झाकण झालेलं अशी अर्धा लावते आणि गॅस कमी करतो. आपण बघू भाजी कशी झाली. हे बघा, व्यवस्थित आपली भाजी झालेली आहे. आता आपल्याला याच्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅस बंद करायची. कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करायची.